निवडणूक रोख्यांसंबंधीच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। इलेक्ट्रल बॉन्ड हे अवैध असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं होतं आणि त्यानंतर आज होणाऱ्या सुनावणीमध्ये नेमका काय निर्णय येणार याकडे लक्ष आहे। तर निवडणूक रोख्यांच्या देणग्या ताब्यात घेण्याची याचिकेतून मागणी करण्यात आलेली आहे। SIT चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवरही सुनावणी होणार आहे। तर खेमसिंग भाटी यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। त्यामुळे निवडणूक रोख्यांमधून म्हणजेच जे इलेक्ट्रल बॉन्ड मधून पैसे मिळाले आहेत वेगवेगळ्या पक्षांना ते आता परत घेतले जाणार का याविषयी नेमका काय निर्णय होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। कारण कोट्यावधी रुपये, हजारो कोटी रुपये या निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जे पक्ष आहेत त्यांना मिळाले होते। यामध्ये सगळ्यात जास्त देणगी भाजपला मिळाल्याचं समोर आलं होतं आणि आता त्याच देणग्या परत घ्याव्या याविषयी याचिका दाखल झाली आहे आणि त्यामध्ये आज नेमका काय निर्वाळा येणार याकडे लक्ष आहे। तर निवडणूक रोख्यांच्या देणग्या ताब्यात घेण्याची याचिकेतून मागणी केलेली आहे आणि SIT चौकशीची ही मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता सुप्रीम कोर्ट याविषयी काय निर्णय देणार याकडे लक्ष आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।